नमस्कार मंडळी, योगश्री वीणाच्या सॅटर्डे शेअरिंग भागामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या केसांच्या समस्यांवर उपाय असणारं जास्वंदीचं तेल कसं बनवावं। सर्वप्रथम आपल्याला जास्वंदीची 10 ते 15 फुलं घ्यायची आहेत। नंतर त्यांना पाण्याने स्वच्छ धुवून त्याची एक एक पाकळी वेगळी करून कोवळ्या उन्हामध्ये वाळवत ठेवायची आहे। जास्वंदीला आपण जयपुष्पी, रक्तपुष्पी, रुद्रपुष्पी, जपा, जासूम आणि हरिवल्लभ असं देखील म्हणतो। जास्वंदामध्ये कॅल्शियम, लोह, विटॅमिन सी आणि फायबर असते आणि त्यामुळेच आपल्या केसांचे आरोग्य या जास्वंदीमुळे खूप छान राहते। आता हे तेल बनवण्यासाठी आपल्याला खोबऱ्याचे घाण्याचे किंवा खोबऱ्याचे कोणतेही तेल अवेलेबल असेल ते गरम करायला ठेवावे। नंतर त्यामध्ये वाळलेली जास्वंदाची फुले टाकावीत। लक्षात ठेवा, पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला गॅस मंद आचेवरती ठेवायचा आहे। आपल्याला हळूहळू ही पाने शिजू द्यायची आहेत। मध्ये मध्ये याला चमच्याने हलवायचे आहे। हे हेअर ऑइल स्पेशली ज्यांची केस गळती जास्त होते त्यांच्यासाठी आहे। आता या तेलामध्ये आपल्याला एक छोटा चमचा मेथीचे दाणे ऍड करून पुन्हा चमच्याने मंद आचेवरती हे तेल हलवायचं आहे। मेथीला वल्लरी, मंथा, दीपनी, ग्रंथफला अशी अनेक नावे आहेत। मेथीमध्ये अॅमिनो ऍसिड्स, अल्कलाइड्स, अनेक फायटोकेमिकल्स आढळतात आणि म्हणूनच केस गळतीच्या समस्यांसाठी हे तेल उपयुक्त आहे। तसंच या तेलामुळे अकाली केस पांढरं होणं थांबतं, केसांची वाढ चांगली होते, केसांमधला कोंढा निघून जातो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्री आणि पुरुष दोघंही हे तेल वापरू शकतात। आता हे तेल झाल्यानंतर गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवावे। हे आपल्याला 5 ते 7 तास थंड होईपर्यंत झाकून ठेवायचे आहे। आता हे थंड झालेलं तेल आपण गाळून घेतले की वापरायला तयार। केसांच्या आरोग्यासाठी आहार सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, पण हा आहार घ्यावा कोणता या संबंधीचा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा आणि निरोगी जगा।